सावी भानावर ये आता तरी. काय झालंय तुला? मी थकलोय आता हे विचारून विचारून. प्लीज सावी आता तरी सांग की का असं वागतेस तू? कारण माझी सावी असं वागूच शकत नाही. तू हे सगळं स्वतःहून करत नाहीयेस. हे न समजण्या इतका मूर्ख नाहीये मी. सावी सांग की मला काय प्रॉब्लेम आहे? तुमचा काय प्रॉब्लेम आहे? हे असं का ते तसं का? किती वेळा सांगू काही झालं नाहीये मला. कसलाच प्रॉब्लेम नाहीये. उगाच 100 वेळा विचारलं म्हणजे मी काय दुसरं उत्तर देईल असं वाटलं का तुम्हाला? द्यावंच लागेल सावी. तुला खरं खरं उत्तर द्यायलाच लागेल. तुला सांगावं लागेल की तुझा नेमका प्रॉब्लेम काय झालाय. कारण प्रॉब्लेम असल्याशिवाय माझी सावी असं कधीच वागणार नाही. सावी तुला आठवते माझ्यावर मामाचं लई प्रेशर होता. त्यावेळी मी किती वाईट आणि विचित्र वागत होतो. तुला कधी काही सांगत सुद्धा नव्हतो पण तरी सुद्धा तू प्रत्येक वेळी मला समजून घेतलंस. नेमका प्रॉब्लेम काय झालाय ते समजून घेण्याचा प्रयत्न केलास. मग आता मी तरी का माघार घेऊ? सावी मला गॅरंटी तुझ्यावर नक्कीच कसलं तरी प्रेशर आहे. भयानक प्रेशर आहे. आणि म्हणून तू असं वागतेस. इथून पुढच्या 7 दिवसात जर धैर्याने तुला हाकलून दिलं नाही तर मग मैताचं सामान घेऊनच बापाला भेटायला यायचं. सावी प्लीज सांग की कसलं प्रेशर आहे तुझ्यावर? आजपर्यंत माझ्यातला एक चांगला माणूस बघून त्याच्यावर विश्वास ठेवलायस ना तू. कायम माझ्या सोबत राहिलीस ना. मला सुद्धा आता तुझी साथ देऊ दे की. सावी प्लीज सांग की नेमका काय प्रॉब्लेम झालाय. आपण टीम आहोत ना. आपण एकत्र मिळून तो प्रश्न सोडून काढू. तू फक्त सांग एकदा. केतन अरे तुला कळत कसं नाहीये रे? अरे असं नाहीये केतन. ते जो सन्मान करायला लागलेत ना ते त्यांनी केलेल्या कामासाठीच आहे. आणि तू जे म्हणायला लागलास ते हे बघ केतन, तू जे म्हणतोयस ते आणि ते जे सन्मान करायला लागलेत त्यात लय फरक आहे. नाही ऐक की, मी तर म्हणतो जमीन आसमानचा फरक आहे. पण मला सांग या सन्मानाचा उपयोग काय ग? इथं स्वतःच्या घरच्या सुनेला बरं करायला फुटकी कवडी नाही आपल्याकडे आणि सन्मान घेत फिरायला लागल्यात. अहो आय आहेत त्या. नसेल त्यांच्या मनात पैसे द्यायचे तर राहू दे की. तुम्ही कशाला त्यांना काय बोलायला लागलायसा? नाही दीपे, असा विषय नाहीये. आजपर्यंत स्वतःसाठी या घरापुढे काहीच मागणं ठेवलेलं नाही मी. आणि आज जेव्हा मला खरंच गरज आहे तेव्हा मलाच खोटं ठरवलं जाते. इथं स्वतःच्या घरची सून मरून जरी पडली ना तरी स्वतःचा हेका सोडायचा नाही. यांचा यांची तत्व सोडायची नाही त्यांना. कोण आहे मी? काय फरक पडतोय? स्वतःचं पोरग जगलं मेलं काय फरक पडतोय यांना? या घरात कुणालाच आपली किंमत नाही. तुझी माझी त्यात फरक नाही पडत.
सावी, हिरा, अगं काय केलंस हे? का घेऊन आलीस मला तू जावे तर का? अगे तर घरात कुणालाही माझी सावली सुद्धा नकोय, तरी का कळत नाहीये तुला? जावी, अगं अजून किती अपमान सहन करत बसायचंय ग मी? सांग ना, किती अपमान सहन करू? झालीची आधी सारखीच नाटकं सुरू. चला. स्वतःला खूप स्मार्ट समजतेस ना तू? धैर्यांना सगळं सांगून टाकायचा विचार केला होतास का? नाही, असं काही नाहीये. असं काही नसेल ना तरच बरं आहे. हे बघ, चुकूनही तुझ्या मनात असा विचार येऊ देऊ नकोस, नाहीतर हे जे रक्त दिसतंय ना माझ्या हातावर, हे तुझ्या बापाच्या गळ्यावर असेल. अगं काय बघतेस? ड्रेसिंग कर. सावी, अगं खूप त्रास होतोय मला, दुखतोय. सावी, तुझ्या मनात काय चाललंय ना ते नाही कळतंय मला. तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस एवढं नक्की. मागं एकदा मला चॅलेंज केलेलंस ना, की तू काही झालं तरी माझा आणि इराचा साखरपुडा थांबवशील आणि जे काही सत्य असेल ते बाहेर काढशील. तर आता माझा सुद्धा तुला एक शब्द आहे, तुझ्यावर जे काही संकट आलंय ना त्यातून मी तुला बाहेर काढणारच. मग त्यासाठी मला वाटेल ते करायला लागलं ना तरी चालेल. थांब. घरातल्या सगळ्यांनाच डाऊट आलाय. तुला तरी ऐकायला येते का रे काही?
मगापासून प्रयत्न करतोय, काही ऐकायला येत नाही, नुसती खरखर खरखर चालू आहे. एक साधं काम सांगितलं होतं, रेकॉर्डर जाऊन तिकडे फिट करायचं होता, तेही जमलं नाही तुम्हाला. आई, आम्ही काय प्रोफेशनल रेकॉर्डर बसवणार आहेत काय? आमच्या जणी जेवढं झालं ना तेवढं केलं आम्ही. 2च मिनिटं होती अगं, 2 मिनिटात रेकॉर्डर बसवायचं होतं आणि बाहेर निघायचं होतं. त्यांनी फक्त तुझ्यावरच डाऊट घेत राहायला पाहिजे, समजलं? आणि हो, पुन्हा धैर्यांना काही सांगण्याचा अजिबातच विचार करू नकोस हं? आणखी एक गोष्ट, बरं पुढे काय करायचं ते तुला उद्या कळेल. आणि एक गोष्ट विसरू नकोस, तुझ्यावर आणि तुझ्या छोट्या छोट्या हालचालींवर माझं खूप बारीक लक्ष आहे बरं. काय तर निघत इथून. काही उपयोग नाहीये, खरंच काही उपयोग नाही. उगाच ऐकताय, माझंच चुकलं. मी तुम्हाला काम सांगितलं ना, तुमच्यावर विश्वास ठेवला, तिथे मीच चुकली. नाही, आता यापुढे ना माझी कामं मलाच करावी लागणार आहेत. या दोघींचं नक्की काय चाललंय हे मी शोधून काढते आता. सावी, धैर्याचा आवाज. सावी, आता तरी सावी काहीतरी बोलेल आणि आपल्याला काहीतरी कळेल. बोल बोल. सावी, काय झालंय तुला? का असं वागतेस तू? हा रेकॉर्डर पण आताच बंद व्हायचा होता. काही म्हणजे काहीच ऐकायला येत नाहीये. सावी, तुझ्याशी बोलतोय मी. अगं बोल की काहीतरी. मला नाही बोलायचं काही. आधीच माझं डोकं फिरलंय, अजून मला चिडायला लावू नका. सावी, बस की आता. सावी, काय आहे हे सगळं? सावी, काय झालंय? इतकी कशी बदललीस तू? मी माझ्या सावीला ओळखतो, ती अशी नाहीये. मी प्रेम करतो तिच्यावर. सावी प्लीज सांग की काय झालंय? सावी, तुला चांगलंच माहिती, नीता वहिनींना, अवंती वहिनींना आजपर्यंत आयुष्यात जर कोणाचा आधार वाटला असेल ना, तर तो फक्त तुझा वाटलाय. त्या दोघींचा लय जीव आहे तुझ्यावर. त्या खूप जास्त मानतात तुला, आणि त्यांचं तुझ्याशी जे नातं आहे ना, ते तू कमवलंयस.
तू सगळं काही ठीक करशील अशा होप्स आहेत त्यांना. त्यांच्या त्या होप्स मारू नकोस सर. त्यांना असं हर्ट करू नकोस प्लीज. सावकाश ग. वहिनी सावकाश ना. थांबा एक मिनिट. आरामात. तुम्ही ठीक आहात ना? हा मी ठीक आहे. वहिनी ते काल जे झालं त्याबद्दल खरंच सॉरी. म्हणजे मी जरा जास्त बोलले. सावी, अगं होत असते असं कधी कधी. कधी कधी ना नात्यात अशा गोष्टी होत असतात, पण म्हणून ते मनात धरून वागायचं नसते. त्यामुळे आता तू सॉरी सुद्धा म्हणू नकोस. हं? काल खरंच किती वाईट वागले मी यांच्याशी. तरी किती जीव आहे यांचा माझ्यावर. पण सावी अगं, हे बघ, आम्हाला खरं खरं सांग, अशी का वागतेस बरं? कुठल्या गोष्टीचं बर्डन आहे का तुझ्यावर? हा, हे बघ, तू आमच्याशी काहीही शेअर करू शकतेस. आणि एक लक्षात ठेव, या घरात तू एकटी नाहीयेस. आम्ही कायम आहोत तुझ्या सोबत. हो सावी, माहिती आहे मला वहिनी. पण कसं असतं ना की काही लढाया या एकट्याने लढायच्या असतात, आणि ही माझ्या एकटीची लढाई आहे. आणि मला असं वाटतं की उगाच माझ्यामुळं तुमच्या दोघींना कुठला त्रास होऊ नये, आणि म्हणून तुम्ही याच्यात पडू नये. ही सावी एवढं वाईट वागली या दोघींशी, अरे त्या दोघी मात्र तिच्याच सपोर्ट मध्ये आहेत. नाही अगं सावी, असं ताई, चला आपण आवरून घेऊ. चल. इथे मी तुला घरच्यांच्या नजरेतून उतरायला सांगितलंय, आणि तुझे तर प्रेमाचे सुरू आहेत. मी जे काम सांगितलंय ते जर नाही झालं तर काय होईल हे तुला कळायला पाहिजे ना. तुझ्या वागण्याची शिक्षा तुला मिळायलाच पाहिजे. तुझा फोन कुठे आहे ग? नाहीये का? मग इथे तू तुझ्या लाडक्या बहिणींसोबत गप्पा मारत बसशील, आणि तिकडे धैर्य तुझा फोन बघत बसतील. असं नको ना व्हायला. आणि झालं तर
ही पोरगी जर इथं बसून जेवणार असेल तर मी जेवणार नाही. जशी तुमची मर्जी, पण मी माझ्या डिसिजन मध्ये काही चेंज करणार नाहीये. सावी सांग की मला काय प्रॉब्लेम आहे. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? हे असं का ते तसं का? किती वेळा सांगू, काही झालं नाहीये मला, कसलाच प्रॉब्लेम नाहीये. नेमका काय प्रॉब्लेम असेल सावीचा? असं काय आहे की सावी इतकी वाईट वागण्यासाठी तयार झाली? काय चाललंय? तुम्ही माझा फोन चेक करत होता? नाही नाही सावी, असं काही नाहीये. मी कशाला चेक करू? मी काम करत बसलो होतो, मेसेज आला म्हणून मी फक्त. म्हणून काय? हो, जरा मी माझा फोन इथं काय ठेवून गेले, तुम्ही माझ्या पर्सनल स्पेस मध्येच घुसायला लागला. माझे पर्सनल मेसेजेस वाचत होता. धैर्य, तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर. सावी अगं असं काही नाही आहे, आणि माझा विश्वास का नसेल तुझ्यावर? हे बघा, जे असतील ते असेल, पण मला न विचारता माझ्या फोनला हात लावलेलं मला नाही आवडत. त्यामुळे प्लीज परत असं काही करू नका. ट्रकच्या धडकेने अज्ञात इसम गंभीर जखमी. इराने पप्पांना काही केलं तर? सावी हिला काय झालं? कुणाचा मेसेज आला हिला? हे सावी आणि इराचं वागणं फार विचित्र होत चाललंय. काहीतरी विचित्रच वागायला लागलेत. आणि माझी खात्री आहे या दोघींच्या डोक्यात ना काहीतरी प्लॅन शिजतोय. तुम्ही फक्त एकच काम करा, सावीच्या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवा. ती कुठे जाते, काय करते, कुणाला भेटते, या सगळ्या गोष्टी मला